तर मंडळी, चारू मामीच्या सांगण्यावरून प्राजक्ताने भाग्याच्या लग्नात न जाण्याचा निर्णय तर घेतलाय. शिवाय त्यासाठी तिने स्वतःला इजा सुद्धा पोहोचवून घेतलीये, म्हणजे तिला बहाणा मिळालाय. पण निव्वळ तृप्ती वहिनीच्या हलकट कलाकारीमुळे ना प्राजक्ता भाग्याच्या लग्नातलं सगळ्यात मोठं विघ्न ठरणार आहे. एक असं विघ्न ज्यामुळे भाग्याचं लग्न मोडणार आहे. आता ही गोष्ट ऐकायला जितकी शॉकिंग वाटते तितकी ऍक्च्युअल आहे. आता हे सगळं तर ठरलेलं होतं की प्राजक्ता भाग्याच्या लग्नात जाणार नाही, पण ती तिथपर्यंत कशी पोहोचली? तृप्तीने अशी काय कलाकारी केली होती? हे जर तुम्ही जाणून घेतलं ना तर तुम्हाला आश्चर्य होणार आहे. त्यामुळे आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. पण हां, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा आणि मग आपण वळूया आपल्या आजच्या भागाकडे. तर मंडळी, चारुलता मामीने स्पष्ट शब्दात प्राजक्ताला सांगितलेलं असतं की माझ्या भाग्याच्या लग्नात आज तू येणार नाहीयेस. आजचा सोहळा पार पडू दे, मग तुला काय वाटेल ते करायचं असेल ते कर, ठीक आहे? आणि हो, भाग्याला तू कसं सांगणार आहेस, कसं मनवणार आहेस ते सगळं तुझ्या हातात आहे, ते मला नाही माहिती. पण आज तू मला माझ्या भाग्याच्या लग्नात दिसता कामा नये, असं चारू मामीने स्पष्ट शब्दात प्राजक्ताला सांगितलेलं असतं. आता मंडळी, प्राजक्ताला पण वाईट वाटत असतं की आपल्याला आपल्याच बहिणीचं लग्न अटेंड करायला मिळणार नाहीये, पण तिचा पण तर नाईलाज असतो. आता भाग्याला कसं मनवायचं आणि भाग्याला ती कुठल्या शब्दात सांगणार आहे की ती लग्नात येऊ शकणार नाहीये, याच विचारांमध्ये प्राजक्ता बुडालेली असते. पण तितक्यात तिला तिच्या समोर एक झाडाची कुंडी दिसते, म्हणजे एक छोटंसं रोपटं असतं त्या कुंडीत, आणि ती कुंडी असते वरच्या मजल्यावर. आता नेमकं हे सगळं कसं घडवून आणायचं याचा ती प्लॅन करते, आणि प्लॅन केल्यानंतरून स्वतःच्या पायावर जोरात ती कुंडी आदळून घेते. आणि आता ऑब्व्हियसली स्वतःच्या पायावर तिने ती एवढी जड कुंडी आदळून घेतल्यामुळे तिच्या पायाला भयंकर इजा होते. तिचा आरडाओरडा ऐकून सगळेजण तिथे जमतात. तिने स्वतःला खूप मोठी इजा करून घेतलेली असते. तिच्या दोघं पायांना इतकं लागलेलं असतं की मी तर म्हणते आतल्या नसा डॅमेजच झाल्या असतील, हाडही मोडलेलं असू शकतं. आता सगळेजण तिथे गोळा होतात, मामा, मामी, आजी. आता भाग्या तर नसते तिथे सुरुवातीला, पण आता प्राजक्ताचा आवाज ऐकून भाग्या धावून येते की काय झालं तुला प्राजक्ता? आता प्राजक्ता खूप रडत असते. ती म्हणते, मामा मला खूप त्रास होतोय रे, मला प्लीज डॉक्टरकडे घेऊन चल. आता चारू मामीला सुरुवातीला खूप, म्हणजे ती तर थक्कच होते की बाप रे, प्राजक्ताने आपल्या बहिणीसाठी स्वतःला इजा करून घेतली, किती वाईट झालं हे, किती त्रास करून घेते मुलगी स्वतःला. म्हणजे चारू मामी एक अशी बाई जी स्वतःच्या मुलीसाठी खूप स्वार्थी होऊन जाते, अगदी इतर आयांसारखं. पण तिला प्राजक्ताची आता इथे खूप दया येत असते आणि तिच्याबद्दल तिच्या मनात रिस्पेक्ट वाढतो, सन्मान वाढतो. आता मामा कुठलाही विचार न करता सगळ्यात आधी प्राजक्ताला ना डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टरला दाखवतात. डॉक्टर आता चेक केल्यानंतर म्हणतात की ठीक आहे, बरं झालं की पाय वगैरे मोडला नाही, पण इजा खूप खतरनाक झाली आहे, तिची स्पेशल काळजी घ्यावी लागेल तुम्हाला. तेव्हा मामा म्हणतो की अरे देवा, पण मग आता तर आज नेमकं आमच्या मुलीचं लग्न आहे आणि आज आम्ही तिला घेऊन नाही का जाऊ शकणार? तेव्हा डॉक्टर चिडतात आणि म्हणतात, काय बोलताय तुम्ही, कसं शक्य आहे हे? अहो, त्यांना आता चालण्याला सुद्धा मनाई केलेली आहे मी, कारण त्याशिवाय ती जखम कशी सावळेल? दोघं पायांना लागलंय आणि तुम्ही लग्नाची वर्दळ म्हणताय? नाही नाही, ते काही शक्य नाही. तितक्यात प्राजक्ता म्हणते, मामा अरे मला खरंच खूप त्रास होतोय. मामी तू प्लीज मामाला सांग ना, मी नाही येऊ शकणार आज. भाग्याला कसं समजवायचं ते तुम्ही बघा, नाही तर मी तिच्याशी बोलून घेईन. पण मामा, माझ्यामुळे निव्वळ या गोष्टी मला नाही पटत रे. आता मामाला खरं तर मनावर दगड ठेवून प्राजक्ताचं ऐकावं लागतं आणि चारू मामीला प्राजक्ताचं पहिल्यांदा कौतुक वाटत असतं. शेवटी मामा आता खाली मान घालून तसाच निघून जातो मामीला घेऊन. उरते बिचारी एकटी प्राजक्ता, जी रडत बसलेली असते, कारण तिला तिच्याच बहिणीचं लग्न अटेंड करायला मिळणार नसतं. आता मामा घरी जाऊन भाग्याला सगळा प्रकार सांगतो. भाग्या तिथे गेलेली नसते हॉस्पिटलला. आता भाग्या अगदी चिडचिड करत म्हणते, काय बोलताय बाबा तुम्ही, हे काही होणार नाही हा, मी प्राजू शिवाय लग्न करणार नाही. हवं तर प्राजूला जेव्हा डिस्चार्ज मिळेल ना, आपण तेव्हा माझं लग्न ठेवू. ते काही नाही हा, मी मान्य करणार नाही. आणि प्राजू सुद्धा कशी काय तयार झाली या सगळ्या गोष्टींना? तेव्हा आता चारू मामी आणि आजी तिला खूप समजावतात भाग्याला आणि म्हणतात की अगं, असं ऐन वेळेवर लग्न असं पोस्टपोन करणं ठीक नाहीये, समज बाळा, उगाच मुलाकडच्यांना आपल्याला बोलायला जागा द्यायची नाहीये. आता हे सांगून कसं तरी साडं लोटं रचून भाग्याला लग्नासाठी तयार करतात. भाग्याची तर इच्छाच नसते. पण आता हे सगळं जेव्हा तृप्तीला कळतं तेव्हा तिला खूप बेचैनी होते की अरे यार, हे असं कसं झालं? प्राजक्तात जर लग्नात नाही राहिली तर लग्नात विघ्न कसं काय येईल, लग्न कसं काय मोडेल? अरे नाही 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 नाही, आज तर मला तमाशे घालायचेच आहेत. पण ते कसे? आता याच विचारात तृप्ती काही ना काही कलाकारी शोधत असते की मी काय करू, की काही करून म्हणजे मला प्राजक्ताला इथे आणायचंय आणि काहीही करून हे लग्न मोडायचंय. म्हणजे बघूयात काय काय होतं ते. आता तृप्ती याच प्रयत्नात असते. ती विचारातच असते की कसं करायचं, काय करायचं. ऐन वेळेला आता लग्नाची वेळ येते.
म्हणजे संध्याकाळी आता लग्नाचा जेव्हा असा मुहूर्त वगैरे असतो, छानपैकी भाग्या तयार झालेली असते. भाग्याचं तिच्या आजीला, तिच्या आईला विशेष कौतुक वाटत असतं की आपली मुलगी शेवटी आता तिच्या सासरी जाणार आहे, तिचं नवीन आयुष्य सुरू होणार आहे. सगळ्यांना विशेष कौतुक वाटत असतं भाग्याचं. पण भाग्या मनोमन कुढत असते, कारण तिला प्राजक्ताची वेळोवेळी उणीव भासत असते की आता प्राजक्ता असायला हवी होती. पण काय आता, शेवटी लग्न वगैरे त्यांचं इकडे सुरू होतं. गुरुजी मंत्र म्हणायला लागतात. सगळे पाहुणे आलेले असतात आणि पाहुण्यांचा पाहुणचार त्या घरामध्ये वैद्य कुटुंब करत असतात. तर मंडळी, एवढ्याने काही होत नाही. तृप्तीला आयडिया सुचते. आता तृप्ती ऐन वेळेवर असा प्लॅन रचते ना की तुमच्यासुद्धा ऐकून फडशा पडतील. आता तृप्ती काय करते, हॉस्पिटलमध्ये ना फोन करते आणि तिच्यापर्यंत म्हणजे प्राजक्तापर्यंत असा मेसेज पोहोचवते की मी शेजारच्या काकूंच्या रूपात ती बोलते की मी अशी अमुक अमुक बाई बोलतेय, अगं तुझ्या बहिणीने लग्न करायला नकार दिलाय आणि ती कुठेतरी रागात निघून गेलीये. अगं तू नव्हतीस ना प्राजू, म्हणून ती भाग्य लग्नातून निघून गेली. म्हणजे ऐन वेळेला आता सगळे तिला शोधताय, कुठे निघालीये तिचं तिला देव जाणे. ती तर लग्नाला सुद्धा तयार होत नव्हती तुझ्याशिवाय. आता प्राजक्ता म्हणते काय हे शक्यच नाहीये, असं कसं. तेव्हा तृप्ती अजून वाढवून चढवून सांगते फोनवर की अगं प्राजू, ती ना खूप संतापात होती. अगं ती स्वतःला काही बरं वाईट करून तर नाही घेणार ना. आता हे ऐकून प्राजक्ता खूप घाबरते. तिला चालता येत नसतं, पण कसं बसं ती धावत जाते आणि घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आता तृप्तीचा हा प्लॅन सक्सेसफुल होणार असतो म्हणून ती खूप खुश असते. मस्त गुलाबजामुन खात बसलेली असते. इकडे आता प्राजक्ता, तिला चालता सुद्धा येत नसतं तरी सुद्धा कसा तरी प्रयत्न करते आणि घरापर्यंत पोहोचते. शेवटी घरापर्यंत पोहोचल्यावर सगळीकडे ती मोठ्या मोठ्याने भाग्या 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 म्हणून ओरडत ओरडत येत असते. आता ही वेळ असते ती 7 फेऱ्यांची. भाग्याचे रोहनसोबतचे 7 फेरे सुरू असतात. मंडळी, हे 7 फेरे सुरू असतानाच अचानक आवाज येतो, भाग्या भाग्या कुठे गेली. अरे देवा, मामा कुठे आहात तुम्ही सगळे. आता प्राजक्ता जाते धावत धावत आणि सगळ्यांचं लक्ष प्राजक्ताचा आवाज वेधून घेतो. सगळे प्राजक्ताकडे बघतात. प्राजक्ता म्हणते भाग्या कुठे आहे. आणि सगळ्यात शेवटी तिला समोर भाग्याचे 7 फेरे चालू असताना दिसतात आणि सगळे मात्र प्राजक्ताला बघतात. आता प्राजक्ताला बघून सगळे भाग्याकडे बघतात आणि आता फायनली जी भाग्याची सासू असते होणारी, ती विचारते की ही मुलगी कोण आहे जी भाग्या भाग्या करत येते. आता मामी काही बोलेल तितक्यात मामा म्हणतो की ही पण माझी मुलगीच आहे, म्हणजे माझ्या मुलीसारखी आहे. आता हे ऐकून सगळेजण खूप संतापतात. भाग्याला प्राजक्ताला बघून खूप छान वाटतं आणि प्राजक्ता सुद्धा भाग्याला जेव्हा बघते की ती सुखरूप आहे ते बघून प्राजक्ता सुटकेचा श्वास टाकते की नाही, ती सेफ आहे. पण आता प्राजक्ताला मामीला दिलेला शब्द आठवतो आणि तिला कळतं की कोणीतरी तिला चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. आता प्राजक्ताला प्रचंड भीती वाटते. आता शेवटी जी भाग्याची होणारी सासू असते ती म्हणते की तुम्ही तुमच्या मोठ्या मुलीला आमच्यापासून लपवून ठेवलत. हा कुठला विचार आहे तुमचा, किंवा ही कुठली पद्धत आहे तुमची. म्हणजे गोऱ्या मुलीला सांभाळून ठेवलत आणि काळ्या मुलीला आमच्या पदरात ओवून टाकण्याचा निर्णय घेतलात का. शोभतं का तुम्हाला हे. असं म्हणून भाग्याची होणारी सासू प्रचंड वैद्य कुटुंबाचा अपमान करत असते आणि प्राजक्ताला हे काही सहन होत नसतं. प्राजक्ता आता हात जोडून गयावया करू लागते आणि परिस्थिती काय होती ते समजावण्याचा प्रयत्न करते. पण मामी तितक्यात तिला मागे ढकलते आणि म्हणते तू गप्प बस. शेवटी जे तुला करायचं होतं ते तू केलंच आहेस, त्यामुळे प्लीज जरा शांत राहा. आता मामा म्हणतात हे बघा, गैरसमज करून घेऊ नका. तिच्या पायाला इजा झाली होती म्हणून ती आज लग्नात येऊ शकली नाही. बघा तिचे पाय एकदा. तेव्हा भाग्याची होणारी सासू म्हणते अहो ही झाली आजची गोष्ट, या आधी तुम्ही का लपवलत. हे बघा, ही एक प्रकारची आमची फसवणूकच झालेली आहे, त्यामुळे आम्हाला आता हे लग्न मान्य नाहीये, आम्ही हे लग्न मोडतोय. आता हे शब्द ऐकून भाग्याच्या पायाखालची जमीन सरकते. भाग्याच काय, संपूर्ण वैद्य कुटुंब हादरतं. फक्त आणि फक्त तृप्ती ह्या प्रसंगाचे मजे घेत असते आणि इकडे चारुलता प्रचंड संतापलेली असते प्राजक्तावर. आता मंडळी, आता हे लग्न मोडण्याचा निर्णय भाग्याच्या होणाऱ्या सासूने ऐकवलेला असतो. आता पुढे काय होईल. खरंच हे लग्न मोडेल का, की मामाचे ते लग्न सांभाळून घेऊ शकतील, किंवा प्राजक्ता असं काही करेल का ज्याने भाग्याची होणारी सासू ऐकून घेईल. तुम्हाला काय वाटतं. हा असा ट्विस्ट पुढे जाऊन खूप काही गोष्टी आपल्याला उलगडून टाकणार आहे. सो मंडळी, पुढच्या अशाच फ्रेश ट्विस्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तोच मेन आहे. म्हणजे चॅनलवर फ्रेश व्हिडिओज आल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला कळेल ना. आणि हो, आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.